हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज मी पंजाबी डिश घेऊन आली आहे, कढी पकोडा। तर माझ्या मुलीचं खूप हट्ट होता की आज मी कढी पकोडा करायचा, तर म्हणून मी तुमच्यापर्यंत पण ती रेसिपी घेऊन येत आहे। तर चला मग आपण रेसिपीला तयारी करू। फ्रेंड्स, आता मी इंग्रेडियंट्स दाखवते तुम्हाला। सगळ्यात आधी मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। महत्त्वाचा पाटा हा वाटा। फ्रेंड्स, आता मी इंग्रेडियंट्स दाखवते तुम्हाला। मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। हे पण थोडं म्हणजे आंबट असं पाहिजे, गोडसर दही नाही पाहिजे। मी अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेलं बेसन, पूर्ण फुल घेतलेलं नाही आहे। मीठ, एक वाटी तिखट घेतलेलं आहे। अर्धी वाटी हळद, 10 ते 15 लसूण घेतलेलं आहे। मेथी दाणा, हिरवी मिरची, अजून लाल सुकी मिरची घेतलेली आहे। इथे थोडंसं धने घेतले आहे, सगळे धने घेतलेले आहे। कढीपत्ता। चला मग आपण तयारी करूया। आपण आता कढीची तयारी करूयात। त्याच्यासाठी मला लागणार आहे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे मी। आता मी बेसन घेतलं आहे। आता मी क्वांटिटीनुसार मी बेसन टाकणार। बेसनचे कसं प्रमाण असतं, दही जेव्हा आपण कढी करायला पाहतो तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी कसं असायला पाहिजे, म्हणजे बघा, तो कढी आपल्याला ना एकदम पातळ पाहिजे ना एकदम घट्ट, त्याचं प्रमाण असतं। कढी ना एकदम चांगली आपल्याला ना करायला लागेल। कढीचे पण प्रकार असतात, जसं महाराष्ट्रीयन कढी, गुजराती कढी, पंजाबी कढी, प्रत्येकाची जी पद्धत वेगळी असते। तसंच आता आपण याच्यात मी बेसन टाकलेलं आहे, अर्ध्यापेक्षा कमी टाकलेलं आहे। आता मिक्स करून घेते मी। याच्यात मी हळद टाकते। तर पुन्हा मिक्स करून आता आपण घोटताना एक बेसनावर हे गुठली नाही असली पाहिजे, जे लम्स राहता कामा नये। आता मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे। मी याच्यातच मीठ टाकत आहे। बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे, म्हणजे एकदम मिक्स होऊन गेलेलं आहे। बघा दही अजून बेसन छान मिक्स होऊन गेलं आहे, एकदम स्मूथ झालेलं आहे। चला आता ही झालेली तयारी। आता आपण कढी करायला तयारी करू आपण। आता मी तेल टाकते। एक मोठा चमचा आपण तेल टाकायचं आहे। तेल टाकून झालेलं आहे। आता मी आता कढीसाठी मी पॉट ठेवलेला आहे गॅसवर। आता मी गोट्याचा खलबत्ता घेतला आहे। याच्यात आपल्याला धने बारीक करायचं आहे, क्रश करायचं आहे। धने क्रश झालेले आहे, हे काढून घेते। आता मी लसूण बारीक करून घेत आहे। आपल्याला लसूण पेस्ट नाही पाहिजे, लसूण आपलं याला पण असं क्रश करून घ्यायचं, म्हणजे असं तोंडाला लसूण पण छान लागतो। आणि तसे धने आपण क्रश करून घेतले ते पण असं चवीला छान लागतात, म्हणून आपण असं क्रश करायचा धने। आता मी हे कच्चं याच्यात टाकत आहे लसूण, म्हणजे दह्यामध्ये।
ही वेगळी पद्धत आहे. अर्धा चमचा मोहरी टाकते, अर्धा चमचा जिरं, मेथी दाणा टाकले, मेथी पण मोहरी पण छान असं तळतळली आहे. आता धने क्रश टाकले, धने केलेले क्रश ते टाकत आहे. कढीपत्ता, हिंग, हिंग पण भरपूर टाकायचं. हिंग टाकताना कंजूसी नाही करायची, यांनी पण मस्त चांगला स्वाद येतो, वाढतं. याच्यात 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं मी, आता याच्यात टाकते. वाटत उरलं होतं ते मी त्याच्यात पाणी टाकून याच्यात टाकते. आता कढीला चांगली उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण पकोड्याची तयारी करू. आता आपण पकोड्याची तयारी करत आहे. आपण एक वाटी घेतलेली आहे. आपण आता पकोड्याची तयारी करत आहे. आता आपण मी घेतलेलं आहे 1 कप बेसन घेतलेलं आहे, ते याच्यात वाटत टाकायचं आपल्याला. अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद, चिमूटभर आपल्याला आपला सोडा टाकायचा आहे खाण्याचा. एक छोटी वाटी कांदा घेतलेला आहे, ते आपण ॲड करत आहे याच्यात. अर्धा चमचा तिखट. आता आपण मिक्स करून घेऊ. थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, जास्त आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे, कारण की आपल्याला पकोडे तळायचं आहे. पकोडे तळायसाठी आपल्याला पीठ तसं भिजवायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. पकोड्याचं पीठ झालेलं आहे. आता आपण याच्यात मी तेलाची कढई ठेवली होती, आता मी त्याच्यात पकोडे टाकत जात आहे. बघा फुलतंय मस्त. बघा छान आपले पकोडे पण छान फुगले आहे, प्रमाण छान जमलं आहे. बाजूला मी कढी ठेवली उकळत आहे.
कढीचा पण कलर खूप छान आलेला आहे. त्याची कन्सिस्टन्सी खूप छान, म्हणजे एकदम छान अशी प्रमाण छान झालेलं आहे कढीचा. इथे बघा आता पकोडे पण किती छान दिसत आहे. फ्रेंड्स, आपल्याला ही कढी चांगली होऊ द्यायची आहे, घाई करायची नाही, चांगली घट्ट होऊ द्यायची आहे. आता याच्यात आपण हे बघा किती छान पकोडे झालेले आहे बघा, मस्त फुगलेले आहे. आता आपण हे पकोडे टाकणार आहोत त्याच्यात. आता कढी चांगली उकळल्यावरच मी याच्यात ॲड करते आहे पकोडे. आता मी दुसऱ्या साईडला मी इथे तडका पॅन ठेवलेला आहे. आता मी याच्यात तेल टाकते आहे. आता आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे कढीला. ज्यांना तूप आवडत असेल त्यांनी तूप ॲड करून तडका द्यायला द्या. मी इथे तेलाची फोडणी देत आहे. आपल्याला आहे. आता याच्यात मी लसूण टाकत आहे. लसूण छान झालेलं आहे. आता याच्यात मी लाल मिरची अजून सुकी लाल सुकी मिरची अजून हिरवी मिरची टाकलेली आहे. आता याच्यात अर्धा चमचा आपण तिखट टाकणार आहे. तडका झालेला आहे आपला. आता आपण तडका झालेला आहे. आता आपण याच्यात कढीमध्ये ओतणार आहे. अजून वरतून कोथिंबीर टाकायची. बघा किती सुंदर रंग आलेला आहे छान कढी पकोड्याला. अशा पद्धतीचे तुम्ही कढी पकोड्या करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. ही डिश तुम्हाला खरंच खूप आवडेल तुम्हाला. फ्रेंड्स, मी आता कढी पकोड्यासोबत मी जिरा राईस करते आहे. मी जिरा टाकलाय. आता सांबार टाकलाय मी. मिक्स करून घ्यायचं चांगलं. अच्छा, थोडं मीठ टाकते स्वादानुसार. फ्रेंड्स, बघा कढी पकोडा